अगदी आपल्या सगळ्या बायकांच्या आवडीचा विषय मी घेऊन आलेली आहे। वेलकम टू माय व्लॉग। कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज ना अगदी आपल्या सगळ्या बायकांच्या आवडीचा विषय मी घेऊन आलेली आहे। तर साड्या म्हटलं, ड्रेस म्हटलं किंवा ज्वेलरी वगैरे म्हटलं तर या सगळ्या गोष्टींची सगळ्याच बायकांना आवड असते। तर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेही दिसल्या की आपला मोह काही आवरत नाही। तर म्हटलं चला आज माझ्याकडे जे काही ज्वेलरी आहे तर त्याचंच कलेक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। तर चला चला मी आधी तुम्हाला हा नेकलेस दाखवते। तर बघा असं म्हणजे डिझाईन आहे, याच्यामध्ये असे राऊंड राऊंड्स बनवलेले आहे। परत खाली ना छान असे मोती लागलेले आहे याला। तर गोल्डन आणि त्याच्यामध्ये मोती आहे असे। तर खूप छान दिसतो हा, म्हणजे जरी आपण साडीवर याच्यावर एक मंगळसूत्र लांब घातलं आणि हा नेकलेस जरी घातला तर खूप सुंदर असं लुक येतं। खूप सुंदर असं डिझाईन आहे याचं, बघू शकता तुम्ही। खूप छान वाटतं। आणि ना याच्यावरचे कानातले दाखवते मी तुम्हाला। तर असे कानातले आहे याच्यावरचे, बघा ते राऊंडच दिलेले आहे तसेच। आणि इथे असे मोती लागलेले आहेत, तर खूप सुंदर वाटतात ते घातल्यानंतर। त्यानंतर हा नेकलेस बघा। तर याची जी डिझाईन आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे। असं म्हणजे ट्रेडिशनल लुक देतं अगदी। आणि काठापदराच्या साड्यावर वगैरे खूप सुंदर दिसते घातल्यानंतर। तर इथे पिंक असा कलर दिलेला आहे आणि इथे ना ग्रीन कलर दिलेला आहे, गोल्डनमध्ये आहे, स्टोन पण आहे त्याच्यावर लागलेले आणि खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर हा नेकलेस सुद्धा। तर याच्यावरचे इयरिंग्स दाखवते मी तुम्हाला। तर असे हे इयरिंग्स आहे याच्यावर आणि याच्यामध्ये देखील ग्रीन आणि असा पिंक स्टोन आहे दिलेला। तर घातल्यानंतर खरंच खूप छान दिसतात हे कानातले देखील। बॉर्डरच्या साड्यांवर वगैरे ना खूप सुंदर वाटतात। आणि आता बघा हा ना असा नेकलेस लॉंगमध्ये आहे हा। तर असं काहीसं डिझाईन आहे त्याचं, बघा खाली असे मोठे मोठे मोती लागलेले आहे त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये देखील ना पिंक आणि ग्रीन कलरचे स्टोन लागलेले आहे आणि गोल्डन कलरमध्ये आहे, असा लॉंगमध्ये आहे। छान घातल्यानंतरच इथपर्यंत येतो तो। आणि काठापदरांच्या साडीवर वगैरे खूप सुंदर दिसतो। घातल्यानंतर ना खूप छान लुक येतं, म्हणजे याच्यावर आपण जर काहीही घातलं नाही नेकलेस वगैरे पण तरी सुद्धा फक्त जरी हे घातलं आपण म्हणजे गळ्यात तर खूप छान दिसतं। आणि पूर्ण गळा ना असा भरीव दिसतो छान हे घातल्यानंतर अगदी। तर याच्यावरचे कानातले दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा, हे आहेत याच्यावरचे कानातले। तर खूप छान वाटतात घातल्यानंतर। म्हणजे दुसरं अगदी काहीच घालण्याची गरज नाही। कानातले आणि गळ्यातलं जरी हे घातलं ना तरी खूप छान लुक येतं, खूप सुंदर दिसतं। तर आता जो मी नेकलेस तुम्हाला लॉंगमध्ये दाखवला होता तर त्याच पॅटर्नमध्ये आहे हा देखील, पण तेवढा लॉंग नाही आहे, थोडा शॉर्ट येतो हा त्याच्यापेक्षा। मात्र याचंही डिझाईन ना खूप सुंदर आहे, बघा हे खाली जे मोती वगैरे लागलेले आहे आणि घातल्यानंतर ना खूप छान दिसतं। म्हणजे साधारण इथपर्यंत वगैरे येतो हा नेकलेस घातल्यानंतर आणि खूप छान वाटतो घातल्यानंतर। आणि याच्यावरचे इयरिंग्स दाखवते मी। तर असे आहेत हे इयरिंग्स यावरचे। तर याच्यामध्ये ना खाली मोती वगैरे नाही दिलेले आहे, इथे आहेत मोती। तर हे असे आहेत बघा। आणि अशा प्रकारची ज्वेलरी ना काठापदरांच्या साड्यांवर खूप सुंदर वाटते। चला आता नेक्स्ट दाखवते।
सिल्वर प्लस असा लाईट पिंक म्हणता येईल, छान. त्याच्यामध्ये असा हा नेकलेस आहे, स्टोन वर्कमध्ये आहे पूर्ण आणि खूप सुंदर दिसतो हा नेकलेस. घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर जे डिझाईन वगैरे आहे ना ते बघा, खूप सुंदर आहे याचं. आणि कानातले याच्यावर असेच आहे, जे हे स्टोन दिसत आहे ना तुम्हाला त्याच्यावर बघा, या पॅटर्नमध्ये आहे कानातले याच्यावरचे. तर हा नेकलेस देखील ना घातल्यानंतर खूप सुंदर वाटतो. खूप छान असं डिझाईन आहे याचं. आणि जो कलर दिलेला आहे ना याच्यामध्ये जो मोठा स्टोनचा, तर तो देखील ना खूप सुंदर दिसतो. तर हे असे नेकलेस ना ज्या पार्टीवेअर साड्या वगैरे असतात, सायंकाळच्या फंक्शनमध्ये वगैरे आपण घालतो, तर त्याच्यावर खूप सुंदर वाटतात असे नेकलेस. तर माझ्याकडे नेटमध्ये जी साडी आहे ना मी त्याच्यावर हा मॅचिंग घेतलेला होता. तर खूप सुंदर वाटतो अगदी घातल्यानंतर. आणि सायंकाळच्या फंक्शनमध्ये वगैरे आपण घातला की खूप छान दिसतो तो, स्टोनचा असल्यामुळे. हा देखील ना एक स्टोनमध्येच आहे नेकलेस. तर असं डिझाईन आहे याचं स्टोनमध्ये आणि खूप छान वाटतो घातल्यानंतर. हा ना माझ्या नंदेने दिलेला होता, अपेक्षाला दिलेला आहे हा, राखीत ती आली होती तेव्हा. तर खूप छान अशी डिझाईन आहे याची पण, म्हणजे ती पण घालू शकते, मी देखील साड्यांवर वगैरे घालू शकते. तर जसे इथे फ्लावर्स आहे ना हे बनलेले पानमध्ये, तर तसेच कानातले देखील आहे. तर छान वाटतात हे देखील घातल्यानंतर. तर वर्कच्या साड्यांवर वगैरे ना छान वाटतात असे नेकलेस घातल्यानंतर. बघा, कानातले वगैरे विअर केले, छान रेडी वगैरे झालं की मस्त दिसतो. आणि हे बघा मोतीमध्ये आहे, असं लॉंग छान हे असं नेकलेस म्हणता येईल किंवा माळ म्हणता येईल गळ्यामध्ये घालण्याकरिता. तर याच्यामध्ये देखील पिंक आणि ग्रीन स्टोन आहे दिलेले छान, आणि घातल्यानंतर ना खूप छान दिसतं हे. आणि याच्यावरचे कानातले देखील खूप छान आहे. तर सध्या तरी मोत्यांची खूप फॅशन सुरू आहे आता, ट्रेंडिंगवर आहे अगदी मोत्याचे कानातले, गळ्यातलं वगैरे. तर बॉर्डरच्या साडीवर, काठापदरांच्या खूप सुंदर वाटतात ते घातल्यानंतर. आणि याच्यावरचे ना हे कानातले आहे. तर हे कानातले ना मला खूप आवडतात, म्हणजे मी भरपूरशा साड्यांवर घालते, म्हणजे खूप छान असे परफेक्ट मॅच होतात ते प्रत्येक साडीवर आणि खूप छान दिसतात. तर हा आहे लास्ट नेकलेस दाखवत आहे मी तुम्हाला. तर असा चोकर पॅटर्नमध्ये आहे छान, मोती पण आहे याच्यामध्ये, स्टोन पण लागलेले आहे. तर छान वाटतो घातल्यानंतर. एक मिनिट, असं दाखवते मी. अशामध्ये आहे, चोकरमध्ये आहे. आणि याच्यावरचे ना हे इयरिंग्स आहे, राऊंडमध्ये स्टोन आणि मोती दिलेले आहे. तर छान वाटतात. तर या नेकलेसमध्ये ना खूप छान असं मोती आणि स्टोनमध्ये वर्क केलेलं आहे, जे की ड्रेस किंवा साडीवर देखील ना खूप छान दिसतं. असं जे पीटीयू मनी असतात ना त्याच्यामध्ये आहे, छान असं आर्टिफिशियल. आणि जे याचं पेंडेंट आहे ते देखील ना खूप सुंदर असं आहे, खूप छान वाटतं घातल्यानंतर. आणि असे पीटीयू मनीचं जे मंगळसूत्र असतं ना ते मला खूप आवडते. म्हणजे बाकीच्या डिझाईनपेक्षा मंगळसूत्रात जर म्हटलं तर मला या पीटीयू मण्यांचंच खूप आवडतं. तर पीटीयू मण्यांचंच ना मंगळसूत्र मला खूप आवडतं. घातल्यानंतर एक वेगळंच लूक येत असतं छान. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे जे दुसरं मंगळसूत्र दिसतंय तर ते बेंटेक्सचं आहे. तर त्याचंही डिझाईन खूप छान असं आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर असं होतं माझं ज्वेलरीचं कलेक्शन. आणि जे मंगळसूत्र वगैरे मी तुम्हाला दाखवलं, तर जे काही माझ्याकडे कलेक्शन होतं ज्वेलरीचं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असल्यास जरूर लाईक करा.
तसंच आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.